हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी या संस्थेच्या सचिवपदी श्री सोपानरावजी नादरे तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा कायम। हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी या सेवाभावी संस्थेत मागील 14 वर्षांपासून माजी सहकार मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि संस्था सचिव श्री सोपानरावजी नादरे यांच्यात न्यायालयीन वाद होता। सविस्तर वृत्त असे की मार्च 2012 मध्ये दैनिक गाववाल्यांच्या वर्तमानपत्रात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट श्री भागवत वावडे यांनी सदरील संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर प्रकाशित केला। सदरील निवडणुकीत जवळपास 1200 बोगस सभासद असल्याने व संपूर्ण कार्यकारी मंडळाचा विश्वासात न घेतल्यामुळे संस्था सचिव सोपानरावजी नादरे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्याकडे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला आक्षेप नोंदवला, परंतु त्या ठिकाणी अर्जदाराला न्याय भेटला नाही। तेव्हा सोपानराव नादरे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी याचिका दाखल केली। तेव्हा न्यायाधीश श्री कर्णिक साहेब यांनी सदरील निवडणुकीस स्थगिती आदेश दिला। त्यानंतर श्री दांडेगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घ्या परंतु निकाल घोषित करण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांची परवानगी घेण्यात यावी असे निर्देश दिले। त्यामुळे 2012 निवडणूक कार्यक्रमानुसार निकाल आजपर्यंत लागलेला नाही। संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी श्री सोपानराव नादरे यांचे सचिव पद व सभासदत्व रद्द केले। याविरुद्ध सोपानरावजी नादरे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला। अर्ज क्रमांक 333/2012 त्यानुसार सहाय्यक आयुक्त यांनी श्री सोपानरावजी नादरे यांचे सचिवपद कायम ठेवले। वरील निर्णयाच्या विरुद्ध श्री दांडेगावकर यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी अपील केले। तत्पूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोली यांनी सदरील संस्थेचा बद्दल अर्ज चेंज रिपोर्ट 2008 ते 2011 रद्द ठरवला। यानुसार उच्च न्यायालयाने 2008 ते 2011 चा बद्दल अर्ज नामंजूर केला असल्या कारणाने 2005 ते 2008 या काळातील कार्यकारी मंडळ यांचे अधिकारी कायम राहतील व सोपानरावजी नादरे यांचे सचिवपद व सभासदत्व कमी करता येणार नाही असे निर्देश दिले। आज रोजी श्री सोपानरावजी नादरे यांनी संस्थेच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला। यासाठी संस्था कार्यालय वसमत या ठिकाणी प्रवेश केला। यावेळी 2008 पूर्वीचे सर्व सभासद, सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री सोपानरावजी नादरे यांचा मोठ्या उत्साहात भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्यात आला। सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं, अशी प्रतिक्रिया श्री सोपानरावजी नादरे यांनी दिली। आजचा सत्कार आरोग्य नाही, याच्यातून झालेला आहे सत्कार आणि आपल्याला हायकोर्टाने निकाल दिल्यामुळे आज मी आज चार्ज घ्यायला इथं आलो होतो आणि चार्ज घेतला। हायकोर्टाचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तसंच आता इथून संस्थेच्या विकासासाठी आपण लक्ष द्यायचं, भांडणात बसायचं नाही, एवढा तुम्हाला आजचा संदेश देतो। काय कारण होतं हायकोर्टात जाण्याचं, काय प्रकार होता त्यावेळेस? ते जाऊ द्या ना होता ते म्हणजे जनवाडीने भाऊच्या मनात नव्हतं पण झालं मेळामेळामध्ये होत असते आणि आपला स्वभाव काय कारणीभूत असेल, कोणाचं नाही ऐकल्यामुळे कोणाला राग आला असेल, होऊ शकते तसं। हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्था वापरी आणि इथलं सचिवपद मला कायम ठेवलं, मेंबरशिप कायम ठेवली हायकोर्टाने। ते जातील सुप्रीम कोर्टात गेले तरी काही होत नाही, आता स्टे कारण इथं सगळं व्हॅकेट केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून मागेला भेदभाव सगळा सोडून देऊन संस्थेच्या विकासासाठी काम करायचं।